बातमी आहे चांबले ग्रामपंचायतीच्या उपाटा गटातील सर्व सदस्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर राजकारणात मोठी रंगत वाढत आहे। या निमित्ताने आता स्थानिक पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ होत आहे। या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने सुद्धा स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी चांबले गावातील शिवसेना उपाटा गटाच्या सदस्यांचा व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून घेतला आहे आणि हा पक्ष प्रवेश भाजपचे माजी तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे। याच निमित्ताने वाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत मोठी वाढ झाली आहे। चांबले ग्रामपंचायतीच्या उभाटा गटातील विद्यमान उपसरपंच गीता गजानन भोईर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी जाहीर पक्ष प्रवेश करून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे। वाडा येथील भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। चांबले गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश दामने व गजानन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे माजी तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला। यावेळी पालघर लोकसभाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा व ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले यांच्या शुभ हस्ते कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यात आला। या कार्यक्रमाला कोर्स मंडल अध्यक्ष मोनिश पाटील, दिनेश पाटील, केशव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। माजी तालुका अध्यक्ष मंगेश पाटील हे सातत्याने आपला पक्ष कसा वाढेल यासाठी त्यांचं प्रयत्न सुरू असतात आणि याच निमित्ताने चांबले गावातील उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणामध्ये बदल घडेल असे दिसत आहे। याआधी आपण कुठल्या पार्टीमध्ये होतात आणि आज भारतीय जनता पक्ष प्रवेश करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय? या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आलो होतो, पण मला सारखं काम करायला मिळत होतं। मग काम करताना कुठला पक्ष असेल तर मग आता सत्तेवर असलेला पक्ष, मग आम्ही माननीय मंगेश पाटील साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षाबरोबर काम करायला, ज्या पक्षाबरोबर आपल्याला असं काही काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान सर्वांना उंचावला पाहिजे। प्रवेशासंदर्भामध्ये चांबला ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या उपसरपंच निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता। अशाच परिस्थितीमध्ये तेथील त्यांचे मार्गदर्शक दिनेशजी दामणे असतील, गजाननजी भोईर असतील यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते, चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहामध्ये येतोय, हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंबामध्ये यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांबला ग्रामपंचायतचा किंवा चांबला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील।